जालना जिल्हा दुष्काळी आणि पाणी टंचाईचा सामना करणारा भाग म्हणून ओळखला जातो। त्यामुळे कमी पाण्यात जास्त उत्पन्न कसं मिळवायचं हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे। मात्र अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगावच्या 2 शेतकऱ्यांनी याच समस्येवर वेगळा मार्ग शोधलाय। पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी गटशेतीच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। मोबाईलवरून माहिती घेतली, इतर शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी केली आणि स्वतः स्ट्रक्चर तयार करून लागवडीचा खर्चही कमी केला। आता पहिल्याच बहारातून लाखोच्या उत्पन्नाची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे। कमी पाणी, आधुनिक शेती आणि बाजारपेठेची मागणी याचा मेळ साधत जालन्यात फुललेली ही ड्रॅगन फ्रूटची शेती नेमकी कशी आहे पाहूयात। ही आहे अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगावची ड्रॅगन फ्रूटची बाग। कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता असलेल्या या परिसरात संभाजी काकडे आणि नारायण गोरे या 2 शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे। पारंपरिक शेतीपेक्षा वेगळं काही करण्याचा विचार, मोबाईलवरून घेतलेली माहिती आणि इतर शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी यातून त्यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीचा निर्णय घेतला। शेतकरी संभाजी अशोक काकडे यांनी 1 जानेवारी 2024 रोजी 1.5 एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। या लागवडीसाठी त्यांना सुमारे 6 लाख रुपये खर्च आला। बाजारात ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी आणि भाव मिळत असल्याची माहिती त्यांना मोबाईलच्या माध्यमातून मिळाली। त्यानंतर पारंपरिक पिकांऐवजी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे त्यांनी मोर्चा वळवला। ड्रॅगन फ्रूटसाठी लागणारे पोल आणि संपूर्ण स्ट्रक्चर संभाजी काकडे यांनी स्वतः तयार केलं। त्यामुळे लागवडीच्या खर्चात मोठी बचत झाली। 1.5 एकर क्षेत्रासाठी पंढरपूर तालुक्यातून सुमारे 5,500 रोपं आणण्यात आली। योग्य अंतर ठेवून या रोपांची लागवड करण्यात आली असून आता या बागेतून उत्पादनाची प्रतीक्षा आहे। पहिल्याच बहरातून 1.5 एकर क्षेत्रातून सुमारे 15 टन उत्पादन मिळण्याची संभाजी काकडे यांना अपेक्षा आहे। यातून 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याचा त्यांचा अंदाज आहे। विशेष म्हणजे या पिकाला इतर पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागतं। रोगराईचा प्रादुर्भावही तुलनेनं कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या बाजारपेठांमध्ये ड्रॅगन फ्रूटची विक्री केली जाते। खर्च वजा जाता चांगला नफा मिळण्याची अपेक्षा संभाजी काकडे यांनी व्यक्त केली आहे। त्याच्यातून आम्हाला 15 टनाचा अंदाज आहे पहिल्याच वर्षी। आणि कधी लागवड केली तुम्ही? आम्ही 1 जानेवारी 2024 ला लागवड केली। तर याला अंदाजे 1.5 वर्ष कंप्लीट झाले। किती नफा होईल? आम्हाला नफा तर कमी जास्त 10 ते 15 लाख मिळाल्यानंतर आम्हाला भरपूर, आम्हाला जरी जास्त 15 लाख नाही पण 10 लाख जरी झाला आम्हाला तरी 4 लाख रुपयांचा नफा राहू शकतो। म्हणजे सरासरी 10 लाख रुपये उत्पन्न निघेल। हा, 10 लाख रुपये निघेल 1.5 एकरात। बरं, अन्य शेतकऱ्यांना काय आव्हान करा? अन्य शेतकऱ्यांनी कारण कपाशीपेक्षा ऊसापेक्षा हे पुरतंय। ऊसाला भरपूर पाणी लागते आणि एवढं काय पाणी शेतकऱ्याकडे नाही। ऊसाचा ॲव्हरेज काय भेटत नाही। ऊसाला 30 ते 40 ॲव्हरेज भेटू राहिले। म्हणजे मराठवाड्यासाठी चांगले, मराठवाड्याकडे चांगले आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यात पाणी कमी असल्यामुळे करायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी। संभाजी काकडे यांच्यासोबत नारायण हरिभाऊ गोरे यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे। ड्रॅगन फ्रूटची शेती करणाऱ्या इतर शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या बागांची पाहणी केली आणि त्यानंतर गोरे यांनीही या पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी पंढरपूर तालुक्यातून 6,000 रोपं आणली, त्यापैकी 5,500 रोपांची लागवड करण्यात आली। नारायण गोरे यांनी बागेसाठी आवश्यक पोल आणि स्ट्रक्चर स्वतः तयार केलं। यामुळे लागवडीच्या खर्चात तब्बल 25 ते 30% बचत झाली। रोपं आणि वाहतुकीसाठी त्यांना सुमारे 1.5 लाख रुपयांचा खर्च आला। आता पहिल्याच बहरातून 7.5 ते 8 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याचा त्यांचा अंदाज आहे। मग आम्ही विचार केला की आपण याचा जर खर्च कमी करायचा म्हणलं तर काय केलं पाहिजे। तर मग आम्ही एक विचार केला की आपण पोल स्वतः बनवून किंवा स्ट्रक्चर हे सारं आपण स्वतः घरी बनवून जर आपण सारं तयार केलं तर आपण याच्यात 25 ते 30% खर्च मायनस होऊ शकतो, हे आमच्या असं मनात होतं आणि आम्ही तेच केलं। आम्ही स्वतः पोल घरी तयार केले, स्वतः पोल तयार केले आणि सारं याचे तार फिटे घासन हे सारं स्वतः आम्ही स्वतःच कामं केली। त्यामुळे आमचा जवळपास 25-30% खर्च हा कमी आला आम्हाला। त्यांना एकच सांगू आम्ही की जे लोक काय सांगतात ना की एकरी 7 लाख 8 लाख खर्च सांगतात लोक, पण ऑलरेडी इतका खर्च येत नाहीये। याच्यातून तरी साधारण 7.5-8 लाख रुपयाची अपेक्षा आम्हाला आहे पहिलं पीक असल्या कारण। पिठोरी सिरसगाव परिसरात पावसाचं प्रमाण कमी, पाण्याची उपलब्धताही मर्यादित। अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांनी कमी पाण्यात घेता येणाऱ्या पर्यायी पिकांचा मार्ग स्वीकारलाय। आरोग्यदायी फळ म्हणून ड्रॅगन फ्रूटला बाजारात मागणी वाढताना दिसते आहे।
त्यामुळे पारंपरिक पिकासोबतच बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन फळबागांकडे वळणं हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो. दुष्काळ आणि पाणी टंचाईचं वाढतं संकट, याच संकटाला संधीमध्ये बदलत पिठोरी सरसगावच्या या 2 शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची बाग फुलवली आहे. स्वतः स्ट्रक्चर तयार करून खर्चात बचत, गट शेतीतून आधुनिक शेतीचा प्रयोग आणि आता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन उत्पादनाचा निर्णय. यातून पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर कमी पाण्यातही चांगलं उत्पन्न मिळवण्याचा मार्ग खुला होऊ शकतो, हे या प्रयोगातून दिसून आलंय. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना.